चैत्र शुद्ध नवमी म्हणजे श्री रामनवमी आणि या दिवशी मस्त असा रसरशीत पायनॅपल केसरी हा शिरा तयार करून प्रभू श्री रामचंद्रांना नैवेद्य म्हणून दाखवला जातो. बऱ्याच ठिकाणी हा शिरा जेव्हा अननसाचा सीझन असतो त्यावेळेस आवर्जून केला जातो. आज आमच्या परसात छान असं अननस आलं होतं, म्हणूनच मी प्रभू श्री रामचंद्रांच्या नैवेद्यासाठी हा पायनॅपल केसरी शिरा बनवून तयार केला आहे. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एखादं पातेलं घ्यायचं आणि एखादी वाटी सेट करून ठेवायची. या वाटीने सगळी मापं घ्यायची आहे. 1 वाटी अननसाचे काप, त्याच वाटीने 1 वाटी इतकी साखर घेतलेली आहे. काही केशरचे धागे असे हे हातावर चुरून घालायचे आहेत, म्हणजे त्याचा रंग छान उतरतो. आता त्याच वाटीने साधारणपणे 3 वाट्या इतकं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. 3 वाट्या पाणी घातल्यामुळे मस्त असा रसरशीत आपला शिरा तयार होतो. आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे आणि इथे आपण जे आधी मिश्रण तयार केलं ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच वाटीने साधारण पाऊण वाटी इतकं मी वितळलेलं हे साजूक तूप घेतलेलं आहे. यातलं थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण काही ड्रायफ्रुट्स यामध्ये परतून घेणार आहोत. मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आणि बेदाणे सुद्धा घेतलेले आहेत. पण बेदाणे या काजू आणि बदामासोबत जर आपण तळायला घातले तर मात्र ते पटकन करपतील, म्हणून आधी आपल्याला फक्त काजू बदाम घालायचे आहेत आणि बेदाणे नंतर घालायचे आहेत. असं केल्याने बेदाणे काळसर रंगाचे होत नाही, कारण बेदाणे दळण्यासाठी फार कमी वेळ लागतो. त्यामुळे हे थोडेसे परतून झाले की मग आपल्याला यामध्ये बेदाणे घालायचे आणि हलकेसे परतून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे, नाहीतर याचा रंग अगदी काळा कुट्ट होतो आणि चवही कडसर येते. सगळे हे आता ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवले. गॅस अगदी लहान करायचा आणि या उकळत्या तुपामध्ये असं आपल्याला 1 वाटी इतकाच रवा घालायचा आहे. आता हा रवा चांगला या तुपामध्ये असा परतून घ्यायचा. तुम्हाला लक्षात आलं का की आपण जेव्हा रवा तुपामध्ये घातला त्यावेळेस तो मस्त असा फुलल्यासारखा झाला. असं केल्याने रवा छान असा फुलतो आणि शिरा आपला जो तयार होतो तो दाणेदार तयार होतो. आता सतत हलवत हलवत आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. खमंग सुवास सुटेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत हा रवा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जसा रवा परतत लागतो तसा बघा हळूहळू याला तूप सुटायला लागतं. आधी सुरुवातीला बराचसा कोरडा दिसत होता, पण आता मात्र छान असं तूप सुटायला लागलेलं आहे. पण अजूनही हवा तसा रंग याचा बदललेला नाहीये, त्यामुळे लहान ते मध्यम आच करून चांगलं आपल्याला आणखीन परतून घेणं गरजेचं आहे. इथे आपला रवा सुद्धा परतून होतोय, तोवर इथे हे जे पाणी आपण उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा चांगलं असं उकळलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा रवा सुद्धा बघा मस्त हलकासा तांबूस रंगावर परतून झालेला आहे. आता काय करायचं तर हे आपण तयार करून घेतलेले जे अननस, साखर आणि केशराचं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालायचंय. बघा हे अगदी रवा ना असा फार फुलल्यासारखा दिसतोय आणि अंगावर शिंतोडे उडण्याची शक्यता असते, कारण पाणी सुद्धा उकळलेलं आहे, रवा सुद्धा फार अगदी गरम आहे, त्यामुळे अंगावर शिंतोडे किंवा वाफ येण्याची शक्यता आहे. पाणी घालताना सावकाशीने घाला. रव्याच्या कुठेही गुठळ्या व्हायला नको म्हणून तळापासून हलवून घेतलं आणि मग लहान आच करायची. झाकण ठेवून चांगली मिनिट ते 2 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. साधारण 2 मिनिटांमध्ये रवा छान फुलतो आणि बघा आपण व्यवस्थित तुपाचं योग्य प्रमाण होतं. रवा सुद्धा छान फुलला होता. पाण्याचं प्रमाण अतिशय अचूक होतं, त्यामुळे हे असं तूप यावर फ्लोट व्हायला लागलेलं आहे. याचाच अर्थ आपला शिरा अतिशय परफेक्ट असा तयार झाला आहे. आता यामध्ये काही जे अननसाचे तुकडे होते ना ते सगळे मॅश व्हायला पाहिजेत, म्हणून हे असं चांगलं मॅश करून घ्यायचं, किंवा आधीच जर तुम्ही मॅश करून घेतलं ना तरीही चालेल. पण काही अननसाचे लहान मोठे कण जर दाताखाली खाताना आले ना तर ते खूप छान वाटतात, म्हणून मी फार असे मॅश केलेले नाहीयेत. आता काय करायचं तर गॅस अगदीच लहान ठेवलेला आहे आणि आपण जे सुरुवातीला तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे, वेलची जायफळ पूड आहे ती घालायची आणि शिल्लक ठेवलेलं तूपही यामध्ये घालून घ्यायचं. असं सगळ्यात शेवटी वेलची जायफळ पूड घातल्यामुळे त्याचा स्वाद छान असा टिकून राहतो आणि शेवटी आपण याच्यावर जे साजूक तूप घातलं त्यामुळे शिरा छान रसरशीत होतो. जे ड्रायफ्रुट सुद्धा आपण जे असे अगदी शेवटी घातले ना त्याच्यामुळे त्याचा क्रंच सुद्धा मस्त असा टिकून राहतो. आता हे एकदा चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आणि मस्त असं परतल्यानंतर हळूहळू याला ना असं तूप सुटायला लागतं. बघा मी आता
अगदी लहान आच ठेवलेली आहे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. छान असा रसरशीत आपला पायनॅपल केशरी शिरा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा आजचा शिरा कसा वाटला, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. कुठलाही आर्टिफिशियल रंग न घालता इतका सुंदर मस्त असा रंग या शिऱ्याला आलेला आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. या श्री रामनवमीला नक्की असा हा शिरा नैवेद्य म्हणून प्रभू श्री रामचंद्रांना दाखवा. तुम्हा सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.